नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 27 जुलै आणि आज सोमवार आहे. तर नेहमीप्रमाणे माझं प्रायव्हेट बुकिंग असतो कामोठ्यावरून सायनकडे जाण्यासाठी. तर मी आता चाललेलो आहे पिकअप करायला. वाजत आहेत 7:25 झालेले आहेत. 7:30ला पिकअप असतो. तर माझ्या घराच्या पासून 2-3 मिनटाच्या अंतरावरतीच आहे पिकअप. तर जाऊया, आपण करूया पिकअप आणि नंतर मग सायनला पोहोचल्याच्या नंतर आपण ओला उबर चालू करतो. तर मग करूया पिकअप आणि मग निघूया सायनकडे. आता आधी जाऊया सर्वात पहिला कामोठ्याच्या आपल्या कस्टमरच्या लोकेशनवरती. सकाळी वाजत आहेत 7:30 आणि पाऊसही थोडा हळूहळू पडत आहे. तर बघूया आता काय होत आहे. मंडळी, आलेलो आहे आता आपण आपल्या कस्टमरच्या लोकेशनवरती. तर 5 मिनटात येतो बोललेले आहेत. कस्टमरची ही जी बिल्डिंग दिसते समोरची, ह्या बिल्डिंगमध्ये कस्टमर राहतात आणि आता इथूनच त्यांना पिकअप करायचं आहे. मग ते आल्यावरती आपण जाऊया आता सायनला आणि नंतर मग उबर आणि रॅपिडो चालू करूया. तसं ओला मी चालवत नाही, खूप कमी बुकिंग्स आहेत मी ओलामध्ये घेतलेल्या आहेत आणि जेव्हापासून ही पासची सिस्टम आले तेव्हापासून मी ओला चालवलेलाच नाही आहे. तर उबर आणि रॅपिडोवरती माझा जास्त फोकस असतो. त्यातल्या त्यात उबरवरती जास्त गाडी चालवतो मी. तर करूया आता या बुकिंगला पूर्ण. प्रायव्हेट बुकिंग आहे. मग आपण बघूया उबरमध्ये किती बिझनेस होतो आहे आज. आणि आता वाशीचा ब्रिज क्रॉस केलेला आहे आणि मानखुर्दचा ट्रॅफिक सुरू झालेला आहे आणि खूप खतरनाक पाऊस येत आहे. आता दाखवतो, थांबा स्लो मोशनमध्ये. मित्रांनो, आता झालेला आहे माझा सायनला ड्रॉप आणि मी उबरचा ॲप लॉग इन केलेला आहे. तर बघूया आता पहिली बुकिंग कोणती लागते आणि दिवसाची सुरुवात कशी होते उबरची. तर मग भेटूया. बुकिंग भेटल्याच्या नंतर तुम्हाला देईन मी सर्व अपडेट्स. हे मला सायनवरून. तर आता मी जातो आहे पिकअप करायला आणि मग पिकअप केल्याच्या नंतर बघूया किती वेळ लागतो ड्रॉप करण्यासाठी. आता बुकिंग आलेली तेव्हा 45 मिनटं दाखवले होते ड्रॉप करायला. तर मला नाही वाटत 45 मिनटं लागतील, जास्त वेळ लागेल. पिकअप करून ड्रॉप केल्याच्या नंतर मी तुम्हाला करेल अपडेट. मित्रांनो, आता जस्ट ड्रॉप झालेला आहे माझा अंधेरी ईस्टला आणि आता मला लगेचच भांडूपची बुकिंग. तर 500 रुपये दाखवत होतं, 1 तासाचं डिस्टन्स दाखवत होतं. तर म्हटलं ठीक आहे, घेऊया बुकिंग. तर आता बुकिंग घेतलेली आहे. तर जाऊया पिकअप करायला. 5 मिनटावरती पिकअप आहे. बघूया कस्टमर राहतोय की बुकिंग कॅन्सल करतोय. तर जातो आता मी पिकअप करायला आणि मग तुम्हाला अपडेट देतो. वेस्टला ड्रॉप झालेला आहे. 1 तास दाखवलं होतं पिकअप केल्यावरती, पण ड्रॉप करोपर्यंत 1 तास 20 मिनटं झालेलं आहेत आणि 500 रुपये दाखवलेले. तर पैसे पण वाढवून भेटलेत 60 रुपये. तर चांगली बुकिंग होती. पण कस्टमर जरा विचित्र होता. कॅश कलेक्ट करायची होती 557 रुपये आणि त्याने आधी दिले 550 रुपये. त्याला बोललो सर अजून 7 रुपये. तर त्याने खिशातून कॉईन काढले. 10चा पण कॉईन होता आणि 5चा पण कॉईन होता. तर त्याने 5चा कॉईन दिला आणि बोललं ठीक आहे चलेगा ना. तोंडावरतीच त्याला बोलणार होतो काहीतरी, पण काही बोललो नाही. बोललो ठीक आहे 2 रुपये तू ठेव, मी काही मोठा होणार नाही तुझ्या 2 रुपयाने. पण कशी वृत्ती असते माणसांची. त्याने 10 रुपये दिले असते तर मी 3 रुपये परत दिले असते त्याला, माझ्याकडे होते चेंज. पण 5 रुपये देऊन बोलते चलेगा ना. आता काय करणार, तो 2 रुपयाने मोठा झाला असेल तर हो दे त्याला 2 रुपयाने मोठा. तर बघूया आता दुसरी बुकिंग घेऊन. पाऊस पण खूप पडतोय आणि बुकिंग येत आहेत, पण खूप छोट्या छोट्या बुकिंग येत आहेत. तर बघूया आपण आता. चांगली बुकिंग तर येत नव्हती. मग समोसावाला दिसला बाजूला, मग घेतला समोसा खायला. मग समोसा खाऊन झाल्यावर बघूया आता कोणती बुकिंग येते. खात होतो आणि खाऊन झाल्या मला बुकिंग लागले भांडूपवरून BKCची.
तर आता चाललो आहे मी पिकअप करण्यासाठी. तर बघूया 2 मिनटंच दाखवत आहेत, पण सिग्नलवरून U-टर्न घ्यायचं आहे. सिग्नल एकदम छोटा आहे. तर बघूया, करूया पिकअप आणि मग BKC जाऊन तुम्हाला पुढचे अपडेट देतो. 12 वाजून गेलेले आहेत तरीसुद्धा चेंबूरच्या पुढे पूर्ण BKC कनेक्टरपर्यंत फुल ट्रॅफिक आहे. काय झालं आहे काय समजत नाही आहे. 1:30 आणि मी पोहोचलेलो आहे BKC. तर खूप वेळ लागला. जेवढा वेळ दाखवला होता 1 तासाचा, तर त्याच्यापेक्षा 20 मिनटं जास्तच लागली. आणि ह्या ट्रिपमध्ये उबरने पैसे वाढवून नाही दिले. मग असे 60 रुपये वाढवले होते, 15 मिनटं वाढले होते. तर आता 20 मिनटाचे काहीच पैसे वाढले नाही. 360 रुपये काय तेवढे भेटणार होते तेवढेच भेटले. तर आता BKCला पोहोचलो आहे. तर बघूया इथं BKC काय बुकिंग लागते का, नाही तर मग बँड्रा वेस्ट साईडला जाऊया. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या ट्रिपला. 1 तास होत आला जवळजवळ. BKC काय भाडं वाजतच नव्हतं. शेवटी एक आता वाजलेलं आहे ठाण्याची बुकिंग उबरमध्ये. तर जातोय आता पिकअप करायला. आणि जिथे मगाशी मी BKC ज्या बिल्डिंगमध्ये ड्रॉप केला होता त्याच बिल्डिंगमधून आता पिकअप आलेला आहे. रेट खूप कमी आहे, 370 रुपये दाखवते BKCवरून ठाण्याला. आणि पोचायला पण 50 मिनटं दाखवत आहेत. म्हटलं ठीक आहे, तिकडे जाऊ आणि मग गाडीमध्ये Turn left onto Street 7, then turn left onto Lane 3. तर पोचतोय आता मी पिकअप लोकेशनवरती. तर बघूया आता काय होतंय. मित्रांनो, आता 3:20 झालेले आहेत आणि बरोबर 45 मिनटं लागलेली आहेत मला BKCवरून ठाण्याला पोहोचायला. माझीवाड्यालाच ड्रॉप होता. 330 रुपये भेटलेत. खूप कमी होते अर्निंग, पण टाईम होता तो 45 मिनटामध्ये होता. त्यामुळे मी ही बुकिंग घेतली होती. आणि आता CNG पण रिझर्व लागलेलं आहे. तर जाऊया, पहिले CNG भरूया आणि मग आपल्याला बुकिंग घ्यायची आहे साऊथ मुंबईची. दादर, प्रभादेवी, लोअर परेल किंवा मग कुलाबा वगैरे. तिकडे गेल्याच्या नंतर मग तिथे 5 वाजेपर्यंत जरी पोचलो, 5-5:30पर्यंत, तर तिथून पीक टाईम चालू होतो. मग चांगल्या रेटमध्ये भाडे भेटतात. तर आता उबरचं ॲप बंद केलेलं आहे आणि आता मी जात आहे पहिला CNG भरण्यासाठी, कारण CNG जो आहे तो रिझर्व लागलेला आहे. मित्रांनो, अर्धा तासाच्या नंतर माझा नंबर लागलेला आहे CNG पंपावरती. तर आता CNG भरतो आणि मग बघूया काय बुकिंग भेटत आहेत. काय भेटत नव्हती, शेवटी खार ईस्टची भेटली आहे. कस्टमरला विचारलं आहे कॉल करून की बाबा झोपडपट्टीवाला एरिया नाही ना, जर नसेल तर मगच येईल, नाहीतर जर चुकून झोपडपट्टीच्या इकडे घेऊन गेला तर मी रस्त्यात उतरवेन. तर तो बोलला झोपडपट्टीचा एरिया नाही आहे, या. मग आता जाऊया, बघूया. मला तर वाटतं झोपडपट्टीमध्येच घेऊन जाणार आहे, कारण आपण झोपडपट्टीमध्ये गाडी घेऊन जात नाही. बघूया काय होतं. In 200 meters, your destination will be on the right. मंडळी, ठाण्यावरून बुकिंग भेटली होती खार ईस्टची. तर पॅसेंजरला बोललो होतो की झोपडपट्टी एरिया किंवा छोट्या गल्लीचा रस्ता असेल तर मी येणार नाही. पण पॅसेंजरच्या लोकेशनवरती गेल्यावरती त्यांनी 20 मिनटं तिथेच वेटिंग केला ट्रिप स्टार्ट करायच्या आधीच. गाडीत येऊन बसलेला, पण त्यांचा एक मेंबर आला नव्हता म्हणून 20 मिनटं गाडीत वेट केला. आणि त्यांनी तिथेच मला 1000 रुपये देऊन ठेवले होते, म्हणून मला ह्या गल्लीमध्ये यायला लागलं आहे. आता हा टेम्पो जाणार, मी जाणार, कसं जाणार काही कळत नाही. अरे बाबा बाबा, तर 1000 रुपये दिले होते आणि ट्रिप माझी कॅश कलेक्ट करायची होती. फक्त आता ट्रिप ॲड केल्यावर बघितलं की 500 रुपये होते कॅश कलेक्टेड अमाऊंट. तर 500 रुपये समजा मला त्यांनी टीप दिलेली आहे. तर त्या 500 रुपयाच्या टिपसाठी एवढ्या गल्लीमध्ये यावं लागलं. खरं तर त्यांनी मला फक्त मी 20 मिनटं थांबलो ना म्हणून मला 500 रुपये टिप दिली. बाकी असं त्यांचा काही दुसरा हेतू नव्हता. त्यांना वेळेचं महत्त्व होतं आणि पैशांची किंमत नव्हती. याच्यावरून बघा, पैसे असतील तर लोक काय काय करतात आपल्या कम्फर्टसाठी. तर आता मी जातो BKC आणि मग तिथून आपला ठाणा साईड, ऐरोली साईड काहीतरी बुकिंग घेतो आणि मग तिकडून आपण पनवेल साईडला जाऊया. चला भेटू मग बुकिंग आल्याच्या नंतर. तास होऊन गेला, शेवटी बुकिंग भेटली नाही.
तर आता बुकिंग भेटली मला. ती आहे मुलुंड वेस्टची. तर आपल्याला ऐरोली साईडची बुकिंग पाहिजे होती, पण ऐरोली काही भेटलं नाही, ऐरोली घनसोली वगैरे. तर आता मुलुंडची बुकिंग घेऊ आणि मग तिथून जाऊ ऐरोलीला आणि मग तिकडून जाऊ आपल्या कामोठ्याला. तर आता चाललो आहे मी कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती. तर भेटूया आपण पिकअप केल्याच्या नंतर. मी जेव्हा पोहोचेल मुलुंडला, खूप ट्रॅफिक आहे BKCमध्येच. तर बघू आता मुलुंडला पोहोचल्यावरती अपडेट देतो. मंडळी, मुलुंडमध्ये ड्रॉप झालेला आहे आता. जवळपास BKCवरून यायला 1.5 तास लागलेले आहेत आणि 460च्या आसपास काहीतरी अर्निंग झालेले आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवेलच मी. आणि बघू आता कुठली बुकिंग लागते. 5-10 मिनटं, नाही तर मग डायरेक्ट आपण ऐरोलीला जाऊ. ऐरोलीला माइंडस्पेसच्या इथून चांगल्या बुकिंग लागतात पनवेल साईडच्या. तर मग तिकडेच जाऊया, बघूया काय होतं आहे. आता तर वाजलेले आहेत 9:07 झालेले आहेत. 5 मिनटं थांबूया, जरा फ्रेश होऊया आणि मग जाऊया ऐरोलीला. मुलुंडमधून बाहेर पडतच होतो ऐरोलीकडे जाण्यासाठी. तेवढ्यात मुलुंडच्या सिग्नलवरून मला ऐरोलीचीच बुकिंग लागली. तर घेतला पिकअप आणि आता आलेलो आहे ऐरोलीमध्ये. 186 रुपये भेटले. 20 मिनटं लागली मला ड्रॉप करायला. आता इथून बघूया पनवेल साईडची कोणती बुकिंग लागते का. आता 10 वाजलेत बरोबर आणि मला नाही वाटत की बुकिंग भेटेल. तरी पण थोडंसं वाट बघूया, नाहीतर मग टुकू हळूहळू आपण जाऊया आपल्या घराकडेच. काय करणार, बुकिंग भेटली तर नशीब चांगलं आहे, नाहीतर मग जायला लागेल मोकळंच. बॅड लक. चला बघू काय होईल ते मी अपडेट करेन. थांबलो ऐरोलीमध्ये, काही बुकिंग लागली नाही. शेवटी मी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला मोकळाच. पण जसं ऐरोलीच्या बाहेर आलो मला कामोठ्याचीच बुकिंग भेटली. मन एकदम खुश झालं आहे. ट्रिप ॲक्सेप्ट झाले. कस्टमरच्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. हे जे बार दिसतंय समोर, या बारमधून पिकअप आहे. तर मी थांबलेलो आहे बाहेर. तर बघूया कस्टमर कधी येतात. मित्रांनो, आता वाजलेले आहेत बरोबर 12 आणि माझी शेवटची ट्रिप पूर्ण झालेली आहे ऐरोलीवरून कामोठ्याची. तर त्या ट्रिपचे मला भेटलेले आहे 413 रुपये आणि 1 तास लागलेला आहे मला इथे पोहोचायला. आणि आज माझी CNG मी एकदाच भरलेली ठाण्यामध्ये. 550 रुपयाची CNG भरली होती, त्याच्यानंतर भरली नाही. आता एक गाडी आहे, तर उद्या सकाळी भरेन मी CNG, कारण आता खूप वेळ झाला आहे. तर उद्या सकाळी CNG भरतो. तर बाकी अर्निंगचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे प्रत्येक ट्रिपनंतर किती अर्निंग झालेली आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगा किती अर्निंग झालेली आहे. आणि 550 रुपयाचा CNG भरलेला आहे आणि आता उद्या पण CNG भरेन सकाळी येऊन पहिले. तर मग चला मंडळी, गुड नाईट. जातो आता घरी पटापट. खूप वेळ झाला आहे आणि खूप झोप पण येत आहे. 7:30 वाजता सकाळी निघालो होतो, आता 12 वाजलेले आहेत. जवळपास 16 तास होऊन गेलेले आहेत. तर भेटूया आपण उद्या सकाळी पुन्हा एकदा 7:30 किंवा 8 वाजता. चला बाय, गुड नाईट.